हत्तीला समजा ते लोक काय करायचे, घायाळ करायचे. कारण हत्ती घायाळ झाल्यानंतर लढाऊ माणूस समजा पुढे जाऊ शकत नाही. तर भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे समजा हत्ती तो कितीही प्रकारचे समजा असे बाण आले तर तो सहन करत करत समजा तो पुढे जात होता. त्याचप्रमाणे तुम्ही या संसारामध्ये असून म्हणजे अशा लोकांचे समजा अशा प्रकारचे कटू शब्द सहन करा आणि अशा प्रकारचं जीवन जगा असं भगवंतांनी सांगितलं आहे. कशा प्रकारचं सदाचरणाचा मार्ग जीवन जगण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की तो लोकांना कितीही जर तुम्हाला समजा कटू शब्द बोलले म्हणजे करवड शब्द बोलले तरी समजा ते सहन केलं पाहिजे. ते कशा प्रकारे तर त्या लढाईमध्ये समजा जो हत्ती ज्या प्रकारे आपले समजा आलेले सगळे बाण सहन करून तो पुढे चालतच असतो त्या प्रकारे समजा तुम्ही सहन करून आपला मार्ग चालवला पाहिजे असं भगवंत सांगतात. हत्तीला माणसाळून युद्धात नेतात. माणसाळलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याचप्रमाणे त्याला कटू शब्दाने राग येत नाही. तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. आणि तुम्ही या संसारामध्ये अशा प्रकारचे जीवन जगत असताना जर तुम्हाला एखाद्याने कटू शब्द बोलले तर सुद्धा तर तुम्ही जर असा असाल तर तुम्हाला मात्र राग येत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीला समजा माणसाळलेला असतो हत्ती त्या हत्तीवर बसून राजा जात असतो त्याचप्रमाणे समजा तुम्ही असे या संसारामध्ये राहत असताना तर अशा प्रकारे एखादी कटू शब्द जर एखादी बोलला तर तुम्ही ते सहन करण्याची तुमच्याकडे काय पाहिजे तेवढी सहनशक्ती पाहिजे. आणि तुम्ही सहन करण्याची एवढी सहनशक्ती असेल तर तुम्ही सदाचरणाचा मार्ग म्हणजे चालू शकता. शिकवलेले खेचरे चांगले असतात. सिंधू देशातील अतिवर्त अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु यावर सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ. आता शिकवलेले जे खेचर असतात खेचर म्हणजे समजा ते गाढवही नाही आणि गोडही अशा प्रकारचे खेचर त्याला खेचर म्हणतात. सिंधू नदीतील जातिवंत अश्व आणि सिंधू नदीमध्ये समजा ते घोडे आहेत ते जातिवंत घोडे आणि बलवान गजराज आणि कसा शक्तिमान असा हत्ती हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु या सर्वाहून कोण श्रेष्ठ असेल तर ज्याने आत्मसंयमन केले आहे, ज्याने आपल्या मनावर संयम ठेवलेला आहे, मनावर संयम पाळलेला आहे तोच खरा उत्तम पुरुष आहे असं भगवंत म्हणत आहे. अश्व गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमानाचे आत्मवाहनच चालू शकते. तर भगवंत म्हणतात की हे हत्ती आहे, घोडा आहे, हे सर्व जी समजा वाहने आहेत हे आपल्याला कुठं निर्वाणापर्यंत पोहोचू शकत नाही. निर्वाणापर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी शुद्ध शांतीची सुखाची अवस्था आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला कसं पोहोचू शकता त्याच्यासाठी मी ज्याने आपल्या मनावरती संयम ठेवलेला आहे, ज्याने आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेले आहे असाच म्हणून समजा काय तो समजा आत्मोहन समजा त्याच्या तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. अप्रमादी राहण्यास आनंद माना म्हणजेच अप्रमादी आळशी राहू नका. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष द्या आणि आपले जे विचार आहेत त्या विचारावर समजा लक्ष करून असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याचप्रमाणे प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमुक्तन करा. आणि भगवंत का म्हणत आहेत चिखलात रुतलेल्या हत्तीला समजा मोठ्या परिश्रमाने बाहेर काढतात लोक. हत्ती समजा सर्व शक्तिमान असतो तर तोही कधी कधी चिखलात रुतलेला असतो. तेव्हा त्या अशा हत्तीला समजा काढण्यासाठी मोठ्या प्रयासाने समजा लोक त्याला बाहेर काढतात त्या हत्तीला. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या प्रयासाने वाईट मार्गापासून तुम्ही काय व्हा वाईट मार्गापासून समजा चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी तुमच्या मनाला वळण लावा असं भगवंतांनी सांगितलं. कुमार्गाकडे जाऊ नका, वाईट मार्गाकडे जाऊ नका, कुमार्ग पाहू नका. तर जो मनावर संयम ठेवून समजा आपले जो तुम्ही भगवंताने सांगितला जो मार्ग आहे धर्माचा त्या मार्गाकडे समजा मन वळवा असं भगवंत म्हणत आहे.
सद्वर्तने दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपली सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून लागून चालू लागा. भगवंत काय म्हणाले, जर खरंच समजा एखादा सत्वर्ती माणूस आहे आणि त्याच्या मनावर त्याने दृढ निश्चय केलेला आहे, तो बुद्धिमान आहे, असा जर एखादा समजा माणूस भेटला तर त्याच्या मागे सरळ जा. त्याच्या मागे सरळ जा, सर्व प्रकारची चिंता सोडा आणि त्याच्या मागे जा. आनंदाने समजा त्याच्या मागे जाण्याचा समजा मार्ग स्वीकारा, असं भगवंत म्हणतात. सद्वर्तनी दृढ मनाचा बुद्धिमान स्वप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेल्या राजा ज्याप्रमाणे आपलं राज्य सोडून जातील त्याप्रमाणे समजा तुम्ही समजा त्याच्याबरोबर जाऊ नका. भगवंत काय म्हणतात की बाबा एखादा समजा सद्वर्तनी समजा सत्याचा मार्ग स्वीकारलेला माणूस असेल, तो जर सापडला नाही, बुद्धिमान माणूस आहे तो सापडला नाही, तर अशा जर समजा असा प्रवासी जर नाही भेटला नसेल तर तुम्ही मात्र ज्याप्रमाणे एखाद्या राजाला समजा शत्रूने समजा जिंकल्यानंतर समजा तो परत पाठीमागे न बघता आपल्या देशाकडे निघून जातो, त्याप्रमाणे तुम्ही समजा काय केलं पाहिजे. जर तसा माणूस नाही भेटला तर जसा तो राजा समजा या म्हणजे मूर्ख माणसाला सोडून समजा निघून जा, तुम्ही त्या मूर्ख माणसाच्या बरोबर जाऊ नका, असं भगवंत. ज्याप्रमाणे राजा आपला समजा देश गेला, त्याने दुसऱ्याने जिंकलं तर त्याला पाठीमागे टाकून समजा तो निघून जातो, त्याप्रमाणे तुम्हीही काय करा की सद्वर्तनी माणूस जर नाही भेटला तर तुम्ही मात्र काय करा, एकटेच निघून जा. कशाची समजा तुम्ही आशा धरून. गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जाता त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. ज्याप्रमाणे हाती काय करतो, कळपाला सोडून समजा एकटाच समजा निश्चिंत असतो. हातीचा जो मुखी असतो, कधी कधी समजा त्याला वाटलं तर अख्खा कळप सोडून जातो आणि तो एकटाच समजा राहतो. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, जर तुम्हाला असा माणूस नाही भेटला तर तुम्ही काय करा, एकटेच जा आणि शांत. एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री नको. एकांत एकटे पडले तरी चालेल पण मूर्ख माणसाची संगत नको. दुष्कृत्य करता एकटेच राहा, दुष्कृत्य न करता एकटेच राहा. कोणतेही वाईट कृत्य न करता समजा एकटे राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा आणि आपला इच्छा जास्ती वाढवू नका. आपल्या इच्छा समजा जे लागेल ते समजा तेवढी इच्छा वाढवा आणि अधिकाधिक इच्छा काय करते, तुम्हाला गुलाम बनवते. म्हणून गरजा जास्ती वाढवू नका आणि थोडक्यात गरजामध्ये समजा त्या तुम्ही काय करा, जेवढे तुम्हाला लागेल तेवढे समजा तुमची मर्यादित इच्छा करून समजा एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरत असतो आणि तो समजा हाती आपल्या सर्व कळपाला सोडून काय करत असतो, एकटाच खात फिरत असतो. त्याप्रमाणे एकांत पत्करा. त्याप्रमाणे तुम्ही एकांत पत्करा. कुविचार मनातून उखडून टाका. तुमच्या मनात आले कुविचारही उखडून टाका. तो उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जर एखादा उपद्रव करत असेल म्हणजे समजा दुसऱ्याला उपद्रव देत असेल तर मी मात्र तसा उपद्रव करणार नाही असं तुम्ही तुमच्या मनावर ठसवा. तुमच्या मनातले वाईट विचार काढून टाका. जरी दुसरे हत्या करत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे हिंसा करत असले तरी मी कसल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे समजा त्याचे नातेवाईक दोस्त मैत्र जर समजा चोरी करीत असले तर मी मात्र अशी चोरी करणार नाही. तुम्ही तुमच्या मनावरती तशा प्रकारचा संयम ठेवला पाहिजे, ताबा ठेवला पाहिजे. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी मात्र आचरणारच. जरी दुसरे लोक पवित्र जीवन आचरत नसले तर मी मात्र समजा पवित्र जीवन आचरेन असं तुम्ही ठरवलं पाहिजे. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. दुसरे समजा खोटे बोलत असले, निंदा करत असले, विरुद्ध बोलत असले तर मी मात्र विरुद्ध बोलणार नाही
खोटे बोलणार नाही, निंदा करणार नाही, अशा प्रकारचा तुम्ही मनावरती ताबा ठेवा. असं भगवंत सदाचरणाचा मार्ग, सदाचरणाची आवश्यकता याच्यामध्ये भगवंत सांगत आहे. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तर तुम्ही मात्र साम्यक स्मृती, साम्यक समाधी आणि अष्टांग मार्गाचा अवलंब. भगवंत इथं काय म्हणतात की दुसरे लोक समजा अनेक प्रकारचे धर्म आहे आणि ते लोक समाधीचा अभ्यास करतात, देवाची प्रार्थना करा, सगळ्या काही गोष्टी करतात, पण ते साम्यक नाही. साम्यक समाधी भगवंताने सांगितले जे आहेत ते साम्यक दृष्टी, साम्यक संकल्प, साम्यक वाणी, साम्यक कृती आणि साम्यक उपजीविका अशा प्रकारची साधना तुम्ही करा. साम्यक स्मृती, साम्यक समाधी असेच करा. ते चुकीचे असले तर समजा मात्र ते साम्यक स्मृती होऊ शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की साम्यक हे सगळं साम्यक समाधी असली पाहिजे, साम्यक स्मृती असली पाहिजे, साम्यक समाधीच असली पाहिजे. भगवंताने जे सांगितलेले आहे ते साम्यक म्हणजे चांगले, जे चांगलं आहे तेच करा. चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा, वाईट गोष्टीचा स्वीकार करू नका. आणि साम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. भगवंताने समाधीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, पण भगवंताने जे सांगितलेले आहे ते साम्यक समाधी आहे. भगवंताने सांगितलेले उत्तम समाधी, उत्कृष्ट अशी समाधी आहे. या समाधीने तुम्ही स्वतःला शुद्ध करू शकता. या समाधीने समजा तुम्ही स्वतःला सन्मार्गावरती नेऊ शकता. भगवंताने सांगितलेली समाधी आहे, या समाधीने म्हणजे दुसऱ्या तुमच्या मनामध्ये समजा मैत्रीभावना उत्पन्न होऊ शकते. या समाधीने समजा तुम्ही दुसऱ्याला अशा प्रकारची समाधी करून सांगून त्याची साम्यक समाधी बनवू शकता. म्हणून भगवंत म्हणतात की अष्टांग मार्गाचा समजा अवलंब करायचा असेल तर या गोष्टीची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे असं भगवंत सांगतात. जरी दुसरे आर्य सत्य संबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तर तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरे आर्य लोक म्हणजे दुसरे जे सज्जन लोक सत्यासंबंधी चुकत असले, मोक्षासंबंधी चुकत असले तर तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही मात्र बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं बघतो. जरी दुसरे आळस, सुस्तीपणा यांनी पछाडलेले असले तर तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. दुसरे समजा आळशी लोक असतात, नेहमी सुस्त असतात, या लोकांनी समजा त्याला पछाडलेले असते आणि किती झोपावं हे त्याच्याकडे खंतच नसते. ते समजा 12-12, 13-13 तास झोपण्यात त्यांचं घालवतात. अशा समजा हे झोपीने पछाडलेल्या लोकांच्या समजा त्याचे पाहू नका. तर भगवंत म्हणतात अशा प्रकारचे सुस्ती आळस सोडून द्या, तुम्ही मात्र या दोषापासून, अष्टदोषापासून मुक्त व्हा. आणि भगवंताने सांगितला जो मार्ग आहे की तुम्हाला झोपण्यास मनाई नाही, अवश्य झोपू शकता, पण फक्त 5 ते 6 तासच भगवंताच्या धम्मामध्ये झोप आहे. बाकीच्या राहिलेले जे समजा तुमचं कार्य आहे ते झोपेचं कार्य, त्याच्यामध्ये समजा तुम्ही काय करा, धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बाकी तुमचं कोणतंही काम आहे ते काम सोडू नका, काम अवश्य करत राहा, पण झोपी करू नका असं म्हणत नाहीत. 5 ते 6 तास झोपला आवश्यक आहे, तेवढी समजा झोप घ्या. त्याच्यानंतर समजा तुम्ही धर्माचा मार्ग आहे किंवा तुमचं काय जे कार्य आहे ते कार्य समजा करत राहा. तुमचं कार्य करत करतच समजा झोपीतल्या टाइम काढून समजा तुम्ही धर्माचा मार्ग करा असं भगवंतानं सांगितलं. तेव्हा तुम्ही काय करा, दोषापासून मुक्त व्हा.